नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण गणिताचा अतिशय महत्त्वाचा मूळ अवयव आणि विभाजक याच्यावर आपण माहिती घेणार आहोत. हा मूळ अवयव हा गणिताचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आता मूळ अवयव कसे काढायचे याच्यावर आधारित मी एक व्हिडिओ आधीच बनवलेला आहे. अजून डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवू, कारण जोपर्यंत तुम्हाला मूळ अवयव येत नाही तोपर्यंत गणितामध्ये तुम्ही परफेक्शनच होऊ शकत नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. कारण मूळ अवयवावरच आधारित आपल्याला लसावी मसावी काढता येते. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार झाल्यानंतर मूळ अवयव तुम्हाला येणं फार गरजेचं आहे. मूळ अवयव आल्याशिवाय तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे गणितामध्ये तुम्हाला गणित तुमचं नेहमीच कच्चं राहणार आहे. आणि आपण खूप अभ्यास करतो, गणित आपल्याला येतच नाही. तर भागाकाराच्या नंतरची स्टेप आहे मूळ अवयवाच्या नंतरची स्टेप आहे लसावी मसावी. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन वगैरे सहज सोपे जातात. कितीही जर अवघड कॅल्क्युलेशन असेल, लसावी मसावी येत असेल तर तुम्हाला कोणतेही कॅल्क्युलेशन सहज करता येतात. आता मी ह्या क्लासमध्ये फक्त मूळ अवयव आणि विभाजक याच्यातला फरक सांगणार आहे. जसं सांगितल्याप्रमाणे मूळ अवयवावर माझा ऑलरेडी एक व्हिडिओ आहे. अजून मी काही व्हिडिओ मूळ अवयवावर नक्कीच बनवणार आहे, कसे काढायचे. आणि लसावी मसावीवर माझे जास्तीत जास्त व्हिडिओ राहणार आहे. त्याच्यामुळे जर चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा. चला आता वेळ न घालवता आपण काय करू की मूळ अवयव आणि विभाजक याच्यातला फरक जाणून घेऊ. ठीक आहे. मूळ अवयव म्हणजे काय? समजा ही 60 आहे ही संख्या. 60 या संख्येचे अवयव काढणे. आता एकूण मूळ अवयव किती आहेत काय नाही हे सर्व आपल्याला याच्यावरूनच काढता येईल. बऱ्याचशा कोणाला विभाजक माहित नसते. विभाजक म्हणजे काय ते पण आपण जाणून घेऊ. आता इथे आपण काय केलेले आहे, अवयव काढूत आपण. 60 ला 2 न भाग जाते, कारण 60 ही समसंख्या आहे. समसंख्येला 2 न भाग जाते. अर्ध केले की 2 न भाग ऑटोमॅटिकली जाते. ठीक आहे. एखाद्या संख्येला 2 न भाग जातो म्हणजे त्या संख्येचे ऑटोमॅटिकली अर्ध होतात. 3 न भरपूर जण मग काय करतात, 3 न भाग देतात, अर्ध करतात. काही होतात काही सुरुवातीला. तर 2 न भाग गेलं म्हणजे अर्ध. आता याला 2 न भाग जात नाही, 3 च्या पाड्या देतात. 3 5 15. याला 5 न भाग जातो. फक्त मूळ संख्या, आता मी आधीच सांगितलं की ह्या क्लासमध्ये मी मूळ अवयव कसे काढायचे ते शिकवणार नाही, फक्त याच्यातला फरक सांगणार आहे. जर जे पण नवीन विद्यार्थी असतील त्यांना मूळ संख्येवर आधारित व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका, किंवा येणाऱ्या दिवसात आपण करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला सहज व्हिडिओ भेटून जाईल. चला, तर मूळ अवयव किती झाले? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 हे झाले मूळ अवयव. ठीक आहे. आता मूळ अवयवाची संख्या किती आहे? तर मूळ अवयव एकूण 5 आहे. फक्त अवयव म्हणलं तर त्याच्यामध्ये आपण एक हा अजून अवयव घेऊ शकतो, एक. पण मूळ संख्या ही मूळ नसल्यामुळे मूळ अवयव 1 2 3 4. त्याच्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचायचा. तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलं, मूळ अवयव विचारले की अवयव विचारले? जर फक्त अवयव विचारले तर हा एकूण 5 अवयव आहेत, आणि मूळ अवयव विचारले तर 1 2 3 4. ठीक आहे. काळजीपूर्वक सर्व गोष्टी ऐकत जा, म्हणजे जेणेकरून गणिताच्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या एकदा कळाल्या तर तुम्हाला गणित हा विषय सहज सोपा जाईल. आता विभाजक काय? हे मूळ अवयव झाले. आता विभाजक काढायची डायरेक्ट ट्रिक पण मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. डायरेक्ट कसं काढायचं ते पण पाहू. आता इथे आपण विभाजक काढू 60 चे. आता याचा अर्थ काय होतो? विभाजक म्हणजे 60 ला कशाने भाग जातो त्या सर्व संख्या. 60 ला कोणत्या संख्येने भाग जातो त्या सर्व संख्या. आता इथे जर पाहिलं 60 ला 1 न भाग जातो. ठीक आहे. 60 चे 1 1 1 1 असे तुकडे केले तर 60 जणाला देतात. प्रत्येकाला 2 2 देऊ शकतो. 60 ठीक ना, बरोबर समान आपल्याला देता येतात. असा पण प्रश्न येतो, वया समान वाटायचे आहेत, प्रत्येकाला किती येतील असा पण प्रश्न येतो. कारण विभाजक नाही कळाले, मूळ अवयव नाही कळाले, ते बरेचसे प्रश्न स्पर्धा परीक्षेचे येणारच नाही तुम्हाला. ठीक आहे. चला, जास्त वेळ नाही टाकत आपण. 60 ला 3 न भाग जातो, 60 ला 4 न भाग जातो, 60
60ला 5 न पण भाग जातो, खाली 0 येतो, बाकी निशेष भाग जाणाऱ्या संख्या 60ला 1 न पूर्णपणे भाग जातो, 2 न जातो, 3 न जातो, 4 न जातो, 5 न. आता 1 ह्या संख्येनं प्रत्येक संख्येलाच भाग जातो, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. 6 न भाग जातो, 7 न भाग जात नाही, है की नाही? 7 न भाग जात नाही, 7 7 56, बाकी काहीतरी उरते. 7 न नाही, 8 न पण नाही जात, ठीक आहे, 8 न पण नाही जात, 9 न नाही जात, बाकी काहीतरी शिल्लक उरते, म्हणजे पॉइंट मध्ये यायला नाही हवं, पूर्णपणे सरळ यायला पाहिजे. 10 न जाईल, नंतर 10 न जाईल, 12 न जाईल, त्याच्यानंतर 15 न जाईल, 15 चौक 60, त्याच्यानंतर आपला जाईल 20 न भाग जाईल, 30 न जाईल, आणि 60च्या पड्यात 60, 60ला 60 न भाग जातो, ठीक आहे. ते झाले मूळ अवयव आणि हे विभाजक. आता विभाजक पाहायचे आपण किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एकूण विभाजक किती आहेत आपले 12. एकूण विभाजक आणि एकूण मूळ संख्या याच्यातील फरक विचारतात बऱ्याचशा वेळेस, किंवा एकूण अवयव किती आहे. एकूण अवयव म्हणजे 12 वजा 5 आणि एकूण मूळ अवयव म्हणजे 12 वजा 4. एकूण 4 अवयव आहेत मूळ अवयव, ठीक आहे. आता हे तर झालं. आता आपल्याला सर मोठी संख्या असेल, मोठी संख्या आहे सर, मग त्याचे अवयव आपण कसे शोधायचे, मूळ, ठीक आहे, विभाजक कसे काढायचे. तर पहा, मी 1-2 प्रश्न घेणार आहे, त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला कळेल. नाही कळलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण याच्यावर आधारित जास्तीत जास्त प्रश्न घेऊ. आता इथे पहा, याचे जे अवयव आहेत, हे की नाही, 2 किती वेळेस आलेला आहे, 2 किती वेळेस आलेला आहे, 2 आलेला आहे 2 वेळेस. 3 किती वेळेस आलेला आहे, 3 आलेला आहे 1 वेळेस. 5 किती वेळेस आलेला आहे, 5 आलेला आहे 1 वेळेस, ठीक आहे. 2 किती वेळेस आलेला आहे, 2 2 वेळेस आलेला आहे. 3 एकच वेळेस आला आणि 5 एकच वेळेस आला. हे आपण काय केलं, लिहून घेतलं. आता आपण काय करायचं, हे 2 घ्यायचे गुणिले, पहा हे डोक्यावरचे घ्यायचे, डोक्यावरचे, हे डोक्यावरचे, ठीक आहे. हे डोक्यावरचे पाहिजे, डोक्यावरचे किती आहे, अधिक 1 करायचा. इथं डोक्यावरचं किती आहे, 1 अधिक 1 करायचं. इथं डोक्यावर किती आहे, इथं गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. इथं डोक्यावर किती आहे, डोक्यावर 1 आहे, अधिक 1 करायचं. म्हणजे डोक्यावर जे आहेत ते घात आहेत, त्यांच्यामध्ये 1 मिळवायचा. घात इथे 2 आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवला, गुणाकाराचं चिन्ह दिलं. घात 1 आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवला, घात 1 आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवला. तर मग किती झाले, हे झाले 3, हे झाले 2 आणि हे झाले 2. 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12. डायरेक्ट विभाजक आलेले 12 संख्या. आपण अशी पण काढू शकतो आणि अशी पण काढू शकतो. आता पहा, जेव्हा मोठी संख्या असते तेव्हा आपल्याला ही ट्रिक सोपी जाते. पहा, मी पुढचं उदाहरण घेतो. जेव्हा मोठी संख्या असेल, आपल्याला ते काढणं, विभाजकाची संख्या फार अवघड जाणार ह्या पद्धतीनं. छोटी संख्या असेल तर काढ, मोठी संख्या असेल तर आपल्याला ह्याच पद्धतीचा वापर करायचा आणि विभाजकाची संख्या काढायची. आता आपण थोडासा दुसरा प्रश्न घेऊ. चारशे ह्या संख्येचे आपण काय करू, मूळ अवयव काढू आणि विभाजक काढू. आता मूळ अवयव आपल्याला येतातच बऱ्याचशा ठिकाणी, ठीक आहे. तरी पण आपल्याला विभाजक जरी काढायचे तर मूळ अवयव काढावाच लागणार आहे. तर 400 चे मूळ अवयव काढू. 400 ला 2 न भाग जातो, समसंख्या आहे, 2 येतात, 200 येतात, 200 ला 2 न भाग गेला, 100 येतात, 100 ला 2 न भाग गेला, 50 येतात, 50 ला 2 न भाग जातो, 5 येतो, 5 ला 5 न भाग जातो, सॉरी 25 येतील, 25 ला 5 न भाग गेला, 5 येतील, 5 ला 5 न भाग गेला, 1 येणार आहे. म्हणजे तिथं किती आपल्याला 400 करताना 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 5. एकूण मूळ अवयव किती आहेत, 1 2 3 4 5 6 हे मूळ अवयव आहेत. आता व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. मागच्या याच्यामध्ये जर समजला नसेल तर इथे समजून घ्या. हे 400 आपल्याला विभाजक काढायचे, विभाजक 400 चे विभाजक. पहिले काय करायचे, 400 घेतले, 2 किती वेळेस, 1 2 3 4, 2 हे 4 वेळेस आले, गुणाकाराचं चिन्ह आहे. 5 किती वेळेस आले, 5 आले 2 वेळेस, 5 आले 2 वेळेस, ठीक आहे. 4 आले, हे बघा हे 4 आहेत, 2 आहेत, 4 वेळेस आले,
आणि 5 किती आले? 2 वेळेस आलेले. विभाजकाची संख्या काढायची आहे आपल्याला शॉर्टकट ट्रिकनं. डोक्यावरचे जे आहे घात आहे, याचा घातांक आहे, घात आहे. ठीक आहे, हे 4 आहे. 4 मध्ये 1 मिळवायचा, गुणाकाराचं चिन्ह जसं तसं ठेवायचं. हे 2 आहे, 2 मध्ये काय मिळवायचा? 1 मिळवायचा. 4 आणि 1 5 झाले, 2 आणि 1 3 झाले. या दोघांचा गुणाकार करा, 3 5 15. मग आपले एकूण 400 चे एकूण विभाजक किती आलेले आहेत? आपले 15 आलेले आहेत. पुढचा आपण प्रश्न घेणार आहोत 360 चे. 360 थोडा मोठा घेऊत आपण. 1800 चे मूळ अवयव काढू, त्याच्यावरून विभाजकाची संख्या आपण काढू. मूळ अवयव काढताना आपण काय करायचं? 1800 ला भागाकार द्यायचा. 2 न भाग जातो कारण समसंख्या आहे. 900 येतात, 2 न भाग जायचा. 450 येतील, 2 न भाग जाईल. 225 येईल. याला 3 न भाग जाईल. 45 किती येईल? 3 7 75. 3 न भाग जाईल. 25 येईल. 25 ला 5 न भाग जातो, 5 येतो. 5 ला 5 न जातो, 1 येईल. आता इथं 1800 म्हणजे काय? 1800 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2, 3 गुणिले 3 आणि 5 गुणिले 5 असं आपल्याला एकंदरीत उत्तर आहे. आता आपण इथं जर पाहिलं 2 2 चा गट तयार केलेला आहे. 2 चा किती? 1 दा 2 दा 3 दा, मग 2 च्या डोक्यावर 3 ठेवायचे आणि 3 च्या डोक्यावर किती ठेवायचे? 2 ठेवायचे. गुणाकाराचं चिन्ह. 5 किती वेळेस आहे? 5 पण 2 वेळेस आहे. आता पुन्हा एकदा लक्षात ठेवा मी काय करतोय. ठीक आहे, मी एक्झॅक्टली काय करतो? मी आता हे खालचे घेत नाही, मी फक्त घात घेतोय. ठीक आहे, पहा हे 3 घेतोय, हे वरचे घेतोय 2 आणि हे वरचे घेतोय 2. 3 मध्ये 1 मिळवला, गुणाकाराचे चिन्ह लिहिलं. 2 मध्ये 1 मिळवला, गुणाकाराचे चिन्ह लिहिलं. आणि 2 मध्ये अजून 1 मिळवला आणि मध्ये प्रत्येकाच्या गुणाकाराचे चिन्ह लिहिलं. आता हे 3 आणि 1 4 झाले. 3 2 आणि 1 3 आणि 2 आणि 1 3. 4 त्रिक 12, 12 त्रिक 36. म्हणून एकूण विभाजक जर डायरेक्ट मेथडने काढायचे असल्यास आपले किती येणार? 36. मूळ अवयव किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 मूळ अवयव आणि विभाजक आहे एकूण, म्हणजे त्याला किती संख्येने भाग जाऊ शकतो? तर 36 संख्येने भाग जाऊ शकतो. असं पण विचारता त्याला किती प्रकारे विभागता येईल, किती प्रकारे वाटता येईल, तर 36 प्रकारे याला आपण विभाजून देऊ शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे मी काही प्रश्न घेतले, समजून सांगण्याचा प्रयत्न केला. समजले तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नाही समजले तरी कमेंट करून सांगा सर नाही समजले, अजून थोडेसे एक्स्ट्रा आपण प्रश्न घेऊ. तुमच्यासाठी एक प्रश्न देतो, तो प्रश्नाचं मला उत्तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. व्हिडिओ समजला असेल तर, आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पाहत जा. जास्तीत जास्त आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.